अतिथी देवो भव. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. मॅच ऑन करायचे, मॅच ऑन करायचे. 5 षटकं कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस. पुढचा सन्मान आपण करूया. इन टाइम सर्व्हिस आणि स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाला नेहमी ज्यांचं आम्हाला स्पॉन्सरशिप असतं ते योगेश दादा तांबोळे यांचा इथे सन्मान होणार. प्रसिद्ध उद्योजक सुद्धा आहेत आणि योगेश दादांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. मी प्रसिद्ध हारवाले आम्ही पाहतो सन्माननीय सुधाकरजी चोरगे यांचं इथे आगमन झाले. सामाजिक कार्यकर्ते त्यांचं सुद्धा वेलकम करूया. आणि पाहुण्यांना विनंती करेन मॅच ऑन. वैभव आपल्याला मॅच सुरू करायचे, तत्पूर्वी आपण सन्मान करूया जितू दादांच्या पिताश्री अर्थातच वामनशेठ पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी मेघनाजी मस्कर साहेब आहेत सामाजिक कार्यकर्ते, यांचा सुद्धा सन्मान इथे होणार आहे. जितू दादांच्या आठवणींना उजाळा देण्याची ही स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. तर ओमकार फोटो स्टुडिओचे ओनर्स अँड प्रोप्रायटर युवा उद्योजक रुपेश पाटील यांचे इथे आगमन झाले. पुढचा सन्मान आपण करणार आहोत आदरणीय मेघनाजी मस्कर साहेब यांचा इथे सन्मान करणार आहोत. मी शैलेश दादांना विनंती करेन पुढील सन्मान आपण करून घ्या. मॅच ऑन. यस, मॅचकडे फोकस करूया. ओव्हर नंतर आपण पुन्हा एकदा वळूया. रुपेशजी पाटील युवक काँग्रेस अध्यक्ष यांचे इथे आगमन झाले. वेलकम. हॅलो, स्वागतम सुस्वागतम, सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. ज्योती 11 जय हनुमान नेरे क्रिकेट संघ, त्यासोबत गावदेवी क्रिकेट संघ, हनुमान व्यायाम मंडळ व ग्रामस्थ मंडळ नेरे आयोजित स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 या क्रिकेट शृंखलेचा आजचा पहिला दिवस आणि उद्घाटनीय पहिली लढत ही रणांगणामध्ये सुरू झाली आहे. आणि पहिला बॉल आपण बघितला ज्याच्यावर 3 रन आले होते आणि आता पंच आमच्याकडे वळतायत. आलाय व्हाईट बॉल. साई स्टार विहिगर आणि श्री गणेश वाजे यांच्यामधील ही चांगली फाईट 5 षटकांची लढत असेल आणि ज्यामध्ये पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वाजेने घेतला होता आणि 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये सरकलेत. स्क्वेअर कटसाठी जायचं होतं. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि याचा फायदा उचललाय फलंदाज मैदानामध्ये सनील फडके आणि ठोकलाय या स्पर्धेचा पहिला चौकार. कॉम्बॉक्स मध्ये मराठीचा सगळ्यात गोड आवाज ज्यांच्या शुभमुखातून, ज्यांच्या गोड आवाजातून खरं तर या क्रिकेट शृंखलेचा शुभारंभ झाला आणि उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला. भरपूर सारे मान्यवर मंडळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीनं आज हा उद्घाटन सोहळा अगदी ज्याचं मनोरम्य दृश्य आपण बघितलं. आणि काय फलंदाजी होते मैदानामध्ये. सनील फडकेनं पॉवर प्लेमध्ये आक्रमण करायचा हा जणू काय मनाशी निर्धार केलाय आणि हा बॉल चालाय सीमा पलीकडे षटकार. सनील फडके म्हटलं तर साई स्टार विहिगर संघाची रणमशीन आणि त्याच्या बॅटमधून आता रन यायला सुरुवात झाली आहे. सुरुवात अप्रतिम स्टार्ट करून देत असताना साई स्टार विहिगर टीमच्या दृष्टिकोनातून परंतु योगेश पाटील कमबॅक करणे हा खेळाडू जाणतो. लेंथ आता थोडी पाठीमागे ठेवली. गुड लेंथ वरून हा चेंडूला उंची कशी द्यायची याकडे फोकस केलं आणि डॉट चेंडूची सांगता होत असताना परिवर्तन हे करणं फार महत्वाचं असतं या खेळामध्ये. आणि योगेश पाटील आता परिवर्तन केलंय. 4 चेंडू फेकलेत आणि 14 धावा फलकावर आहेत. स्लोअरवनचा वापर केला तेवढाच डिफेन्सिव्ह पद्धतीने डेंजर एंड कडे खेळाडू सचिन धावत होते परंतु ही रन त्यांनी कंप्लीट केली आणि चांगला तितका थ्रो देखील बघायला मिळाला. मैदानामध्ये आता चुरस, कारण पॉझिटिव्ह अप्रोच या खेळामध्ये फार महत्त्वाचा असतो आणि सध्याची मैदानामधील फिल्डिंग डिपार्टमेंटची बॉडी लँग्वेज चांगली बघायला मिळते आणि तेवढीच फलंदाजीची. 15 धावा सध्या फलकावर आलेत. एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतो. सगळ्यांचं स्वागत.
दूरवर ठेवला आणि दूरवरच खेळा. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, सीमा पलीकडे चौकार. या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीराची बाईक ज्यांनी खऱ्या अर्थानं स्पॉन्सर केले, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गौरव शेठ कानपिळे यांच्यासाठी. आज दिलेला अमूल्य वेळ आणि आज एका व्यस्त कार्यक्रमामध्ये त्यांना जायचं आणि खूप जबाबदारी असतात म्हणून ते इथून प्रस्थान करतात. तर मी गौरव शेठ कानपिळे यांचं मनापासून धन्यवाद देईन. मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळतील तेव्हा ते नक्कीच येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांचं मनापासून धन्यवाद. पुढच्या सन्मानाकडे वळतोय. आदरणीय अरुणजी बैकर साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचा इथे सन्मान होणार आहे. मी शैलेश दादांना विनंती करेन अरुणजी बैकर साहेब, रुपेश पाटील आणि रामकाका मस्कर यांचा आपण सन्मान करणार आहोत. दशरथ बामुगडे यांना पाहतोय, माजी सरपंच आहेत, यांचं आगमन आहेत. सुधाकर चोरगे आम्ही पाहतोय, यांना बळीराम भालेकर असतील. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो. झील केबल, नेट सर्व्हिस, इन टाईम सर्व्हिस असतील, त्यानंतर भूमी इंडिया, समीर पाटील, रुपेश पाटील यांचं इथे सन्मान होते. थोडी दिलगिरी व्यक्त करेन, एक काही वेळामध्ये आम्ही एक सन्मान संपवणार आहोत आणि पाहुणे आपला अमूल्य वेळ दिलात. यानंतर आपण मॅचवर पूर्णपणे फोकस करू. तर रुपेश पाटील यांचा इथे सन्मान होईल. ओमकार फोटो स्टुडिओचे ओनर्स, प्रोप्रायटर, आणि त्यांनी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. पुढचा सन्मान करूया. रामकाकांचं नाही आहे, त्यांनी सांगितलं ते आयोजक कमिटीमध्ये आहेत, माजी कुस्तीपट्टू. पुढचा सन्मान कडे आपण वळणार आहोत. तर नक्कीच दशरथजी बामुगडे साहेब माजी सरपंच आहेत, ते पण बोलतात राहू द्या, कारण माहिती आहे जितूदादांची नावाची स्पर्धा आहे. आणि आज आपण पाहतोय ओमसाई समाजसेवक बळीराम भालेकर साहेब वाजे यांचा सन्मान आपण करणार आहोत. संभाजीदादा मस्कर यांना पाहतोय, कोच आहेत जितू 11 जानमान नेरेचे. मॅचकडे फोकस करूया, कारण आता पूर्ण लक्ष आमचं मॅचकडे असेल. ओव्हरनंतर, षटक समाप्तीनंतर वैभव, आणि आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत सत्र समाप्तीनंतर आणि ओव्हरनंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सागर दादा. मैदानामध्ये जाऊया आपण. मयूर पाटील हा गोलंदाजीसाठी आलाय. पहिलं षटक खूप धारदार होतं. साई स्टार विगर संघाला सुरुवात चांगली मिळाली, कारण ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानामध्ये झलकले आणि पहिल्या 6 चेंडूंमध्ये त्यांनी 19 धावा एकवटल्यात बिनबाद. सुरुवात चांगली आहे, कारण या खेळामध्ये या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, तुमची सुरुवात आणि तुमचा शेवट, आणि तो मैदानामध्ये चांगला झालाय. परंतु मयूर, आणखीन एक चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, अपील होती, परंतु फक्त त्यामध्ये होता उत्साह, विश्वास पंचांना दिसला नाही. मागील 3 चेंडू मयूर पाटीलनं सनील फडके सारख्या आक्रमक खेळाडूला शांत उभं ठेवलंय आणि चांगली गोलंदाजी करत असताना कमी गतीची गोलंदाजी विथ स्विंग डिलिव्हरी बघायला मिळते. आता हा चेंडू खोदून काढलाय, बॉल चालाय लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल करतोय. फिल्डर आहेत, 1 रन बनली आहे. स्ट्राईक रोटेट करत असताना धावांची गती थोडी आता खुंटली आहे, थोडीशी गती कमी केली, परंतु तू मी फिल्डिंग मध्ये थोडी, कारण थोडंसं लेझी थ्रो आला, त्याने मध्येच हा टप्पा थ्रो असल्या कारणानं थोडा बाउन्स घेतला आणि खेळाडूंपासून चेंडू दूर जात होता. थोडी मानसिक बळ दाखवता आला नाही खेळाडूंना रन पूर्ण करण्यामध्ये, परंतु 1 जरूर मिळेल. धावसंख्येचा फलक 20 वर जाऊन पोहोचलाय. अगदी या टीमचा विचार केला साई स्टार वेगर संघामध्ये आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक दीपकदादा फडके या टीमचे, आणि त्यासोबत क्रिकेटचा भरपूर नॉलेज असणारे आमचे पीपी दादा. स्क्वेअरकटसाठी जायचं होतं आणि पंचांचं बोट आकाशाकडे. होय, फलंदाज बाद झाले सनील. अगदी जसा स्ट्राईक रोटेट केला तदनंतर सचिन फडके स्ट्रायकर एंड कडे आले आणि इथे एज अँड टेकन. विकेट किपरनं हा झेल टिपलाय सचिन फडके यांच्या खेळीचा अंत. जितेंद्र दादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा, ही आठवण त्यांची चिरंतर आणि निरंतर ही मनामध्ये अशीच ही ज्योत उज्ज्वलित राहील. कारण हे कार्य अगदी वयाच्या कमी वयामध्ये जरी कालाने त्यांच्यावर झडप घातली असेल
तरी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली कार्य, अगदी आपल्या आयुष्यामध्ये कमावलेली मैत्री आणि टिकवलेली नाती ही नेहमीच सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. म्हणून तर आज या स्पर्धेचं नामांकन स्वर्गीय जितेंद्रदादा पाटील स्मृती चषक असं करण्यात आलंय. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. मयूर पाटील वाईड यॉर्कर ठेवले. दीपक पाटील, व्हॉट अ बॉलिंग. मयूर पाटील अगदी दीपक फडकेनं हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने फेकला. हे षटक अवघ्या राहिलंय. एका धावेचा आणि विकेटही त्याला मिळाली, त्यामुळे इकॉनॉमी गोलंदाजी करून दाखवली मयूर पाटील. सुधाकरजी चोरगे साहेब यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध हारवाले म्हणून संपूर्ण पंचकृषीमध्ये त्यांचा बोलबाला आहे आणि त्यांचा सन्मान करतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये सुधाकरजी चोरगे यांचा एक विशेष सन्मान. त्यांचं मनापासून धन्यवाद दिलेल्या वेळेबद्दल. 4 षटकं 20 मिनटं आणि 20 मिनटामध्ये 4 षटकं झाली नाही तर एक फिल्डर आतमध्ये येईल. हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. पुढचा सन्मान करूया. झील केबल अँड नेट सर्व्हिस या स्पर्धेसाठी 5 दिवस आम्हाला मोफत इंटरनेट हाय स्पीड सेवा जे देणार आहेत ते झील केबल अँड नेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर सकाराम गायकर यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. मॅचकडे लक्ष वेधूया. वैभव, आता वेळेला महत्त्व द्यावं लागेल. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये समाप्त करणं. यानंतर पुढचा कॉल करूया वाकडी आणि पिसारवेला. आपल्याला रिपोर्टिंग करायचं. मॅचकडे लक्ष वेधूया. तर निलेश चोरगे यांना आम्ही पाहतो आज आमचे सन्मान्य पाहुणे हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना 40+ आहेत. समाधान पाटील चेंडू खाली आलेत आणि रोनित पाटीलला मिळते विकेट. इट्स अ बिग विकेट, कारण या टीमची रणमशीन सनील फडके मैदानामधून बाहेर येतोय आणि ही मोठी विकेट. कारण दोन्ही संघ एकाच लॉट्समध्ये अगदी पुढे पुढे खेळत असतात. तुम्हाला स्क्रीनवर सन्माननीय व्यास दादांना बघायला मिळेल. विगर टीमचे समर्थक आणि या विभागामध्ये जे जे सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील कार्यक्रम असतील प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं योगदान हे मोठं असतं आणि त्यांना तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. मैदानामध्ये आत्ता 2 विकेट गेलेत, ज्यामध्ये सलामीला आलेली जोडी बाद झाले. सचिन फडकेनं रन केल्या वैयक्तिक 7 आणि त्यासोबत सनील फडकेनं वैयक्तिक रन केल्या 12. आता दीपक फडके आणि आर्यन फडके यांच्या खांद्यावर जबाबदारी. मी नेहमी म्हणतो की सुरुवात, मध्यांतर आणि एंड ह्या गोष्टी सुरळीत चालल्या पाहिजेत या खेळामध्ये. सुरुवात चांगली झाली परंतु मध्यांतर थोडं कठीण होताना दिसतं. आर्यनने डिफेन्स केलाय. डायरेक्ट हिटची संधी, होय डायरेक्ट हिट झालाय. आर्यनला परतावं लागेल. अजून एक रनआउटच्या स्वरूपाने विकेट मिळेल. हे सांघिक यश. तिसरा धक्का साई स्टार विगरला. टीम साई स्टार विगर. तर नक्कीच या स्पर्धेला आज उद्घाटन सोहळ्यास प्रसंगी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय विलासदादा फडके यांचं मनापासून धन्यवाद. ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं धन्यवाद देतो. झील केबल अँड नेट सर्व्हिस सन्माननीय मेघनाथजी मस्कर साहेब असतील, जितूदादांचे पिता श्री वामन शेठ पाटील असतील, त्यानंतर आमचे इन टाईम सर्व्हिसचे योगेश दादा असतील, बळीराम बालेकर साहेब, अरुणजी बैकर असतील, यांनी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. तर नक्कीच या स्पर्धेला ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्य या स्पर्धेसाठी 10,000चं आर्थिक सहाय्य मी मॅनेजमेंटच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद देईन. अरुणजी बैकर साहेब यांच्याकडून 1,000चं आर्थिक सहाय्य, त्यांचं मनापासून धन्यवाद. ग्रामपंचायत सदस्य सविताताई सुधाकर चोरगे आणि सुधाकर चोरगे यांच्याकडून
2000चं आर्थिक सहाय्य सर्व दानशूर दात्यांचं मी मॅनेजमेंटच्या वतीनं धन्यवाद देईन. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. यानंतर वाकडी आणि पिसारवे. जर प्रतिनिधी सहकारी असतील तर आपल्याला टॉससाठी उपस्थित राहायचं. सत्र समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस होणार आहे. दशरथजी बामुगडे माजी सरपंच यांना आपण पाहतोय, ते सुद्धा स्टेजवर आहेत. चला फास्ट थोडा सामना खेळायचा. निलेशजी चोरगे पाहतोय 40+ यांचं वेलकम करूया. वळूया मॅचकडे. थँक्यू सागर दादा. मैदानामध्ये जाऊया. पहिलं षटक हे फार अतिशय तीक्ष्ण राहिलंय, ज्यामध्ये 19 धावा वसूल केल्या होत्या साई स्टार विगर संघाच्या ओपनिंग जोडीनं. परंतु नंतरचे 9 चेंडूंचा विचार जर केला तर मागील 9 चेंडूमध्ये फक्त 1 रन आले आहे आणि त्यासोबत एकूण 3 विकेट, टोटल 4 विकेट गेले. त्यामुळे भरपूर नुकसान झाले. सन्माननीय सरपंच साहेब प्रकाशजी घाडगे साहेब इथून प्रस्थान करत असताना त्यांचेही आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आता रन यायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा मागील 9 चेंडूमध्ये धावांसाठी अक्षरशः तरसताना दिसले खेळाडू. मैदानामध्ये विकेट गमावल्या गेल्या. थोडंसं अनबॅलन्स क्रिकेट टीम साई स्टार विगर संघाचे फलंदाज खेळत होते, परंतु राकेश पाटील जसा मैदानामध्ये आला चौकार त्यांनी दाखवलाय. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन केलाय. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर लॉंग ऑफचा तिथपर्यंत पोहोचलाय. दुसरीचा प्रयत्न झाला आणि ही दुसरी देखील रन तिथे पूर्णत्वाला नेली आहे. आता पार्टनरशिप कडे फोकस करावा लागेल टीम साई स्टार विगर संघाच्या फलंदाजांना, कारण ज्या सुसाट वेगाने सुरुवात झाली होती त्याला अंकुश लावणं गरजेचं होतं. त्या सुरुवातीच्या 6 चेंडूमध्ये जरी जमलं नसलं तरी नंतरच्या 9 चेंडूमध्ये खेळ होतं जरूर मैदानामध्ये वाजे संघाच्या गोलंदाजाने क्षेत्ररक्षकानं. परंतु आता पंच सांगतायत की ओव्हर इथे एंड होईल. 3 षटकांचा खेळ आता मैदानामध्ये संपलाय आणि रन फलकावर धावा लागलेत. 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे नितीन. पूजन करताना केलं. म्हणून तर श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलंय की निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. तर राजाला नतमस्तक होऊन आपण पुन्हा एकदा या क्रिकेटच्या भव्य दिव्य क्रिकेट शृंखलेच्या या मैदानामध्ये जी झुंज सध्या सुरू आहे त्याकडे लक्ष केंद्रित करूया. गोलंदाज मयूर पाटील. पुन्हा एकदा चेहरे हवेमध्ये काही वेळ तरंगत होता, परंतु 4 खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू विसावला गेला. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. आता पार्टनरशिप बिल्ड होते. हळूहळू राकेश पाटील आणि नयन फडके ही जोडी मैदानामध्ये. आतापर्यंत दोघांचा वैयक्तिक खेळ बघितला तर राकेश पाटीलनं 3 चेंडूमध्ये 6 रन केलेत आणि त्यासोबत नयन फडकेनं 1 चेंडूमध्ये 1 रन आतापर्यंत एकवटले. टोटल 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. 27 वर 4. लोवर फुलटॉस बॉल होता. बॉलला अगदी अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ कडे ढकललाय. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी थोडंसं लेझी क्रिकेट फिल्डर्स कडून जो रॉकेट थ्रोची अपेक्षा होती तो आला नाही आणि लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावा इथे आलेत. आता मैदानामध्ये रेलचेल सुरू झाली आहे. कारण माहिती पहिली मॅच आहे. थोडंसं मैदानाचा अनुभव, कोणत्या एंडनं जास्त रन बनतात, किती रन उपयुक्त ठरतील याचा अनुभव कमी आहे. त्यामुळे पहिल्या एंडमध्ये बघायचं किती रन बनतील. लॉंग ऑन कडे आता चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 रन इथे पूर्ण झाले. लगेच वेगवान थ्रो तिथे जरूर दिला, परंतु कलेक्शन थोडं चिंतेचं राहिलंय. नॉन स्ट्राइक एंड कडे पुन्हा एकदा थोडी फेकाफेकी होते, कारण लॉंग ऑनच्या खेळाडूला सध्या पीपी हे विचार करणं गरजेचं होतं. लॉंग ऑन पासून नॉन स्ट्राइक एंडचा थ्रो जवळ होता. तिथे जर हा थ्रो केला तर कदाचित ही सिंगल वाचवता आली असती. क्रिकेटमध्ये ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि त्यांना महत्व तुम्ही दिलं पाहिजे. पुन्हा एकदा हा खोलवर टप्प्याचा हा चेंडू बघितला. लॉंग ऑफ कडे चेंडू आलाय. थोडी फिल्डिंग मध्ये अगदी दिरंगाई होते असाच मी उल्लेख करेन. फिल्डिंग मध्ये जी साथ हवी आहे ती मिळत नाहीये टीम वाजे टीमच्या दृष्टिकोनातून आणि त्याचा फायदा मैदानामध्ये फलंदाज उचलत आहेत. सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट करतायत. आता हळूहळू धावसंख्येचा फलक पुढे पुढे रेट चाललेत. बोर्डवर धावा लागलेत 33.
आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये आमचे स्कोरर प्रेम पाटील ते देखील वाजावरून बिलॉंग करतात आणि त्यांचा गावचा हा संघ खेळतोय. आमचे मनोहर पाटील असतील त्यासोबत सोमनाथ असतील त्यांच्या गावचा हा संघ आहे. अगदी एक चांगली लढत आहे. दोन्ही टीमकडे भरपूर यंगस्टर्स आहेत आणि हे बॅटल मोठं राहणार आहे. हा फुलटॉस बॉल आहे. बॉलला पाठवलाय डीप लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे षटकार करता आणि लेग अंपायर सांगतात इट्स अ बीमर बॉल, अर्थात नो बॉल वर आला हा षटकार. 7 धावा मिळतील. रिव्ह्यू दिला जाईल प्रत्येक इनिंग मध्ये आणि यानंतर आता वाजे टीम कडे रिव्ह्यू शिल्लक राहिला नाहीये. धावसंख्या एकदा बघूया. चौथं षटक सुरू आहे ज्यामधील 4 चेंडू आतापर्यंत संपलेत. 40 धावा फलकावर आहेत आणि 4 विकेट गमावले गेलेत. अशरफजी पटेल यांचं आगमन, त्यांचा डिंगडॉंग संघ खेळ, त्यांचं स्वागत आपण करूया. वेलकम. योगेश पाटील अगदी बघू शकला आतापर्यंत चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये तो करू शकला नाही, परंतु मयूर हा फटका सजवल्या बॉल हवेमध्ये फ्लाय होते, फ्री हिट होतं, बॉल चालला मिड विकेटला, 1 रन बनले. दुसरी साडी लगेच पदार्पण केलं आणि आता अपील केली जाते पंचांकडे, परंतु पंचांना काही शंका आहेत असं वाटतंय. त्यांनी रेफर केले पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे. पहिल्यांदा षटकार चेक करण्यासाठी पंचांनी रेफर केले. पहिल्यांदा पंचांना 6 आहे की नाही हे चेक करायचं आणि त्यानंतर रनआउट चेक केलं जाईल. 6 दिलाय पंचांनी. इट्स ओके. लेग अंपायरचा कॉल आलाय, षटकार आलाय. फिल्डिंग मध्ये चुका होत आहेत, चुका सुधाराव्या लागतील कारण हा सांघिक खेळ आहे. तुमच्या 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं तर ही मॅच तुम्ही जिंकाल, अन्यथा तुमची एखादी चुकी तुम्हाला नडू नये हेच मी सांगू इच्छितो. भरपूर चुका खेळात आतापर्यंत वाजेना. धावसंख्या फलकावर धावा लागल्या टोटल 46 धावा. वैयक्तिक राकेश पाटीलची धावसंख्या आपण बघितली तर 24 वर तो खेळतोय. बॅलन्स, जो अनबॅलन्स झालेला संघाला बॅलन्स कसं करायचं याचं उत्तम उदाहरण राकेशनं दाखवून दिलं. मधल्या फलीतील आक्रमक फलंदाज लेन पाठीमागे ठेवली, जवळपास स्टिकर पर्यंत हा चेंडू लागला. कॉटन बॉलची संधी होती परंतु तीही संधी गमावली गेली. एकाच मॅच मध्ये एखाद्या खेळाडूला किती संधी द्यायच्या, किती चुका करायच्या फिल्डिंग मधून. चला चूक कोणी जाणून बुजून करत नसतो, परंतु या झालेल्या चुका जेव्हा मॅच हातातून निसटते किंवा मॅच शेवटच्या सत्रामध्ये अंगावर येते तेव्हा त्याची चिंता ही मनामोल भासते. जिथे 4 षटक संपले, 47 वर 4 बॅटिंग करणारा सध्या साई स्टार वेगर संघ. तर नेक्स्ट मॅच वाकडी आणि पिसारवे या दोन्ही संघांना कॉल करतो का आपल्याला रिपोर्टिंग करायचं. आज 8 संघ खेळणार आहेत. पिसारवे आणि वाकडी सत्र जेव्हा समाप्त होईल लगेच टॉस केलं जाईल आणि आता कुणासाठी आपण थांबणार नाही. थोडा पहिला दिवस असल्या कारणानं उशीर झाला, मात्र कालच आपण पाहिलं वैभव नेरे धुंद्रे विभाग एकत्र आला होता आणि या विभागामध्ये कडक नियमावलीची सुरुवात आपल्याला करायची आणि ही आपल्याला आधी स्वतःपासून सुरुवात करावी लागेल, ज्यामध्ये काही छोटे छोटे बदलसुद्धा असतात. तर कॉल करतो टॉससाठी पिसारवे आणि वाकडी या संघाला. थँक्यू. जाऊया मैदानात जिथे 4 षटक संपली, 47 वर 4 अशी सध्याची धावसंख्या. अगदी चांगले रन आता टीम साई स्टार वेगरच्या दृष्टिकोनातून बनलेत अंतिम स्लॉगवर आणि त्याची जबाबदारी दिली ऋषी पाटील या गोलंदाजाच्या खांद्यावर. मैदानामध्ये सध्या राकेश पाटील आणि नयन फडके हे 2 फलंदाज खेळत आहेत. चांगली रणनीती आता त्यांनी दोघांनी बनवली आहे. प्रमुख 4 खेळाडू बाद झाल्यानंतर संघाचा डाव कसा बॅलन्स करावा, सावरावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी दोघांनी दाखवलं. परंतु हे शेवटचे 6 चेंडू काय सांगून जातील हे आता बघायचं आहे. गोलंदाज तयार. लसित मलिंगा स्टाईलनं थोडीशी
साइड आर्म ॲक्शन या गोलंदाजाची व्हाईट बॉल लेगस्टम्पच्या बाहेर हा पिचिंग झाले चेंडू. पंच विनोद पाठे आणि त्यासोबत सचिन मोरे हे दोन्ही चांगले क्रिकेटर ॲज अ अंपायर म्हणून सध्या मैदानामध्ये भूमिका बजावत आहेत. व्हाईटच्या मदतीने संघ 48 वर पोहोचलाय. ऋषी पाटीलचं हे षटक तेवढंच महत्वाचं राहील दोन्ही टीमसाठी. बघायचं हे 6 चेंडू कोणत्या टीमच्या बाजूने उपयुक्त ठरतील. डायरेक्ट हिट्सचा प्रयत्न फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू तैनात होता, त्यांनी ही संधी पुन्हा एकदा गमावली. 1 रन इथे अगदी नजरेसमोरून चोरून घेतली गेली. संघ पुढे पुढे चाललाय. एक एक धावेकडे खूप काळजीनं आणि खूप तीक्ष्ण पद्धतीनं सध्या साई स्टार विगर संघ पाहतोय, कारण त्यांना माहिती आहे की थेंबे थेंबे तले साचे. ह्याच एक एक धावा आपल्याला बलकट बनवतील, आपल्याला स्ट्रॉंग बनवतील, आपलं धावसंख्येचं फलक मजबूत बनवतील. पुन्हा एकदा टो एंडवर हा चेंडू लागलाय. नयन फडके 1 रन इथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी राकेशची इच्छा होती, सदिच्छा होती मनामध्ये, परंतु तीच डेअरिंग आता त्याला नडली. परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपानं 5वा धक्का. हे संगीत 20 वर्षामागील राजकारणामध्ये आपण लक्ष केंद्रित केलं आणि तेव्हा जर असा रूल असला की असा MLA ला मुख्यमंत्री बनवायचं की ज्याच्याकडे कार नाही, ज्याच्याकडे बंगला नाही, तर मला वाटतं सगळ्यात अगोदरचं नाव महाराष्ट्रामधून स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं आलं असतं. धावसंख्येकडे लक्ष केंद्रित करूया. धाव फलकावर धावा लागले. त्या 50व्या संघाचं अर्धशतक हे पूर्ण झालंय. पहिली मॅच आहे, पहिला सामना आहे, परंतु मैदानामध्ये रन येत आहेत. मजा येईल आज दिवसभर. क्रिकेटचा हा खेळ अगदी महासंग्राम रंगेल. फटका सजला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, अगदी रॉकेट प्रमाणे हा चेंडू निघून गेलाय. षटकार. वळूया मॅचकडे. मैदानामध्ये संदीप हा खेळाडू आलाय आणि षटकाराने त्याने इथे आपला अकाउंट ओपन केलंय. पुन्हा एकदा बॉडी लँग्वेज चांगली आहे, ज्या पद्धतीनं त्याची फिजिकल फिटनेस आहे, चेंडूवर नजर ठेवणं, त्याचा टार्म्स, अगदी ज्या पद्धतीनं बॅटचा स्विंग आहे, हाच फार चांगला आहे. संदीप पहिल्यांदा मैदानामध्ये माझ्या समोर खेळतोय आणि सुरुवात, कारण डेब्यू कसा असावा एखाद्या टीम मधून, षटकाराने त्याने आपल्या 6 धावेनं खूप चांगल्या पद्धतीनं अकाउंट ओपन केलंय. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता, अगदी 1 रन इथे नजरेसमोरून पुन्हा एकदा चोरून घेतली. मला वाटतं पंचांचा कोणताच इशारा नाही, याचा अर्थ यस बाईज इथे आलाय, कारण या धावा महत्वाच्या असतात. ही धाव सांघिक कोट्यामध्ये दिली जाईल, एक्स्ट्रा स्वरूपाने ज्याची नोंद धावसंख्या फलकावर केली जाते. बोर्डवर धावा लागलेत. आता टोटल धावा आपण बघू शकता 57, 57 वर 5 धावा चांगल्या आहेत. सुरुवातीच्या पहिल्या सत्रातील हा लास्ट बॉल ऑफ द इनिंग, अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील. टॅप केल्या बॉलला, बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल करतोय. अगदी सिद्धेश बॉलवर आला. 1 रन कंप्लीट झाले. कलेक्शन खराब राहिले, दुसरी बनली साठी येतील नाही. 2 वर संतुष्ट झाले दोन्ही खेळाडू आणि पहिलं एंड खेळाचा पहिला डाव आता मैदानामध्ये संपला. ज्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी वाटेला आली ती साई स्टार विगरच्या आणि त्यांनी एकूण 30 चेंडूमध्ये धावा केल्या. 59 आणि 60 धावांचं लक्ष इथे ठेवलंय मैदानामध्ये. अगदी श्री गणेश वाजे संघासमोर. जाऊया आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे केला जाईल टॉस. 2 टीम मध्ये वाकडे आणि पिसारो मध्ये जॉईंट होतील सागरदादा मांडवकर. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. लवेश आमच्या सर्वांत जॉईंट होतील सेकंड इनिंगमध्ये, त्यांचा आवाज आपण इथे ऐकणार आहोत.
अशरफजी पटेल यांना सुद्धा आपण एक ऐकूया. एक आमचे विनोदी समालोचक आहेत ओवे गावचे, एक व्यावसायिक सुद्धा आहेत, ते सुद्धा जॉईंट होतील लवेश यांच्या बरोबर. नितीन एक मायक्रोफोन सेट करायचे जिथे अशरफ पटेल रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत आणि क्रिकेट वेडे सुद्धा आहेत, पाठीराखे सुद्धा आहेत आणि ओवे संघ ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी ते सपोर्ट सुद्धा तेवढा करत असतात. तर टॉस होईल वाकडी आणि पिसारवे. रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होते. गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी कॉल आलाय आणि टॉस जिंकलाय पिसारवेनं. टॉस जिंकलाय संघनायक थांबायचे, पाहुणे बसून घ्या. पण टॉस जिंकलाय पसंती का असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती. समोर वाकडी संघ. कशी तयारी? आज मैदानाचा अभ्यास केला, आज पहिला दिवस आहे, काय इम्प्लिमेंट आखली असेल? आज समोरचा वाकडी संघ सुद्धा आहे, नवीन संघ आहे, आम्हाला माहिती ना त्यांचा. ठीक आहे, शुभेच्छा असतील आपल्याला. वळणार होत वाकडी संघाचे संघनायक. बॅटिंग आपल्याला करायचे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. कशी आज तयारी? किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आहे? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बॅटिंग लाईनअपवर आज कुणावर जबाबदारी असेल? तर ज्यांचा चांगला खेळ झाला तर हे विजयालक्ष्मी मैदान बॅटिंगसाठी सुद्धा तेवढं प्रसिद्ध आहे. किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरमध्ये 55-60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असतील. काही चेंजेस नाही, त्यांनी माहिती दिली. मॅचकडे वळणार आहोत. अशरफ पटेल जॉईन झालेत आणि आपण या सामन्याचा आनंद घेणार आहोत. 30 मध्ये 60 काढायचे. विजयालक्ष्मी मैदान. जाऊया मॅचकडे. ऐकूया आपण अशरफ पटेल लवेशाना. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हायचे. प्रीतम गायकर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं वेलकम. 40+ निलेश चोरगे यांना विनंती करतो का आपण स्टेजवर येऊन बसा. उमेश पाटील यांना आम्ही पाहतो 35+, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया मॅचकडे. धन्यवाद. थर्ड अंपायर आहेत उमेश पाटील, तिसरे पंच आहेत. अगदी शेवटपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. दादा आपण पाहत आहात मित्रांनो, जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ, हनुमान व्यायाम मंडळ व ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 हे सुंदर पर्व बघताच प्रेमात पडावं असं हे आयोजन नियोजन खरं तर आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा आज उद्घाटनीय 16 आणि पहिली मॅच पहिलं सत्र खरं तर संपुष्टात येते. टॉस जिंकला होता टीम श्री गणेश वाजे संघाने आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करत असताना साई स्टार विहीकर संघाने 59 धावा केल्या आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते श्री गणेश वाजे संघासमोर. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील का डिफेंड करेल टीम साई स्टार विहीकर संघ हे आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल. धावफलकावर धावा 60 लागलेत म्हणजेच 12.00च्या सरासरीने मात्र धावा कराव्या लागतील. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस कोड, याच्याकडे लक्ष असू द्या. 5 षटकाचा सामना आहे. सागरदादांनी जसं म्हटलं की 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे. जर 20 मिनिटाच्या जास्त अवधी लागला तुम्हाला तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल, याच्याकडे कर्णधार लक्ष असू द्या. स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे. दमदार आयोजन नियोजन पाहायला मिळते. मालिकावीरसाठी बाईक देखील या स्पर्धेमध्ये ठेवली जाते. जमलेला पुन्हा एकदा आपण करूया सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्यापर्यंत जोडले गेले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं करूया हार्दिक स्वागत. दुसऱ्या सत्राला इथं लगेचच सुरुवात केली जाईल. वैयक्तिक पहिलं P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सनील फडके. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 12.00च्या सरासरीने धावा काढवाव्या लागतील. सलामीची जोडी श्री गणेश वाजे संघाकडून रोनित पाटील आणि समाधान ही सलामीची जोडी आपण पाहतो. संगीत कक्षाचा विचार केला तर अतिशय दमदार संगीत कक्ष आपण पाहतो. DJ नितीन पाटील मॅन फ्रॉम धुंद्रे यांच्या माध्यमातून खरं तर ही संगीत कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये गोलंदाज तयार सनील फडके राऊंड द विकेट गोलंदाज. पहिल्या चेंडूवर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काला चेंडू जाईल सरळ फाईन लेग रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय पहिल्या चेंडूवर षटकार. माणसाकडे नक्कीच 2 विचार असतात आणि पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आणि पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना आपण पाहतो इथे समाधानच्या बॅटमधून माइटी हिट लगवलाय. 6 धावा चांगली सुरुवात करून देत असताना आपण पाहू शकाल समाधान
सनील फडके दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहील. यावेळी देखील पहा टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दन 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 करत सीमारेषा पार येतोय चौकार. खेळलेत आणि 10 धावांची भारदार केली त्याच्या बॅटमधून आपण पाहतो. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना सनील फडकेला इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी चांगलं नियंत्रण ठेवावं लागेल. इथे देखील पहा मोठा फटका येतोय लगातार त्या दुसऱ्या चेंडूवर हा येतोय समाधानच्या बॅटमधून चौकार. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायची याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहू शकाल. चांगली इथे आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते समाधानच्या बॅटमधून. पहिल्या इनिंगमध्ये देखील विचार केला तर योगेश पाटीलवर खरं तर हल्ला बोल केला होता. 19 धावा नक्कीच खर्च केले होते योगेशने आणि इथे मात्र सनील फडकेवर देखील त्याच प्रकारे हल्ला बोल केला जातोय. आमचे साथी गुणलेखक प्रेम पाटील वाजे आमच्यापर्यंत अचूक माहिती खरं तर इथं पोहोचवत आहेत. त्यांचं देखील आपण स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये स्वागत करूया. गोलंदाज तयार, अँगल चेंज केला होता. इथे मात्र चांगला चेंडू वाईड इस्ट लॉंग ऑफला, खेळाडू तिथे तैनात आणि पहिला करारा झटका टीम श्री गणेश वाजे संघाला. अतिशय दमदार चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी सनीलच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा जरूर खर्च केल्या होत्या. त्यानंतर अँगल चेंज करत असताना ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना ओव्हर पिच चेंडू टाकला होता खरं तर आपण पाहू शकाल सनील फडकेने आणि मोठा फटका लगवायचा होता. त्यामुळे मिस टायमिंग स्ट्रोक फ्लॅट हिट मारण्याचा प्रयत्न खेळाडूने चांगला जज केला चेंडू. पहिला विकेटचं पतन. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश आलाय इनॅट क्रमांक 3 क्रमांकावर. कल्पेश पाटील कशा प्रकारे खेळ सादर करेल याच्याकडे देखील लक्ष लागलं जाईल. कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर लगातार 2 चौकार जरूर समाधानच्या बॅटमधून आले होते. 14 धावा अद्याप स्कोरबरोबर लागलेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना दमदार सुरुवात करून दिली ती म्हणजे समाधानने. सनील गोलंदाजी मार्कवर कमबॅक करेल का इथून पुढील 2 चेंडूमध्ये हे देखील पाहणं गरजेचं. ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा असफल राहिलाय. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क जुळला नाही. चेंडू पिच झाल्यानंतर चेंडूने घेतली उचली. इथे फलंदाजाला समजलं नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल चांगला चेंडू हाताळला जातोय सनील फडकेच्या माध्यमातून. लगातार 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. ओहो, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. पंच आमच्यापर्यंत इशारा करतील की हा चेंडू वाईड असेल. अवांतर धावेमध्ये ही धाव जोडली जाईल. धाव फलकावर धावा आपण पाहू शकाल. त्यामुळे आता लागले त्या 15 धावा. 12ची सरासरी राखायची होती. 12ची सरासरी जरूर टीम श्री गणेश वाजे संघाने इथे राखले. चांगला खेळ. इथे हाफ ट्रॅक होता. पूल करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. पंचांचा इशारा येतो या सरीचा फेअर डिलेव्हरी. पहिल्या षटकाच्या अखेरीस 60 धावांचं पाठलाग करायचं होतं श्री गणेश वाजे संघाला आणि धाव फलकावर धावा लागले. त्या म्हणजे आता 1 षटकाच्या अखेरीस टोटल 15 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेनिमित्त तिवार मानाचा मुजरा. मॅचमध्ये जाऊया. पहिल्या षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 15 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण असेल येणारे 24 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज असेल श्री गणेश वाजे संघाला.
इथून चांगली गोलंदाजी करेल का टीम साई स्टार विगर संघ? पहिल्या षटकाचा विचार केला पिवंत षटक सनील फडके आला होता. सनील फडकेने 15 धावा खर्च केल्या. 1 विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो म्हणजे दीपक फडके. संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार आपण पाहू शकाल दीपक फडके गोलंदाजी मार्कवर. अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली कामगिरी नेहमीच सातत्यपूर्वक आपण त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आता तोच दीपक मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. आता 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर खरं तर ठेवले जातील. म्हणजेच मिड विकेट रिझर्वमध्ये खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. वाईडिश, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला एक खेळाडू तैनात. अशी रचना फिल्डिंगची आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. इथे पहा ब्लॉक होल पद्धत चेंडू टाकायचा होता. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू कव्हर रिजन मध्ये अलॉंग द कार्पेटच्या सायने जातोय सीमा पार, येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर सुरुवात इथे करून दिले पहा फलंदाज रोनित पाटीलच्या बॅटमधून चौकार. दीपक फडकेला खरं तर हा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा टाकायचा होता. चांगला चेंडू खेळून काढलाय. रोनित पाटीलच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओव्हर पिच चेंडू होता. मिड विकेट रिजनमध्ये खेळाडू आहे. दूरवरून येथील चेंडूची अडवणी केली जाईल. थोडीशी फंबलिंग, त्याचा फायदा इथं 2 फलंदाज उचलतील. क्विक टू सिंगल इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2 धावा नक्कीच इथं धावफलकावर जोडल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे. 21 धावा लागलेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहू शकाल 22 चेंडूने 39 धावांची गरज असेल ती म्हणजे टीम श्री गणेश वाजे संघाला. शांतमय क्रिकेट, शांत पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून आपण पाहू शकाल. इथे देखील 5 स्ट्रेट ड्राईव्ह अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू पुन्हा एकदा जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. फलंदाज रोनित पाटीलच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. तर पुढील होणारी लढत पहा गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष पिसार्वे संघनायक खरं तर इथं उपस्थित आहे. विनंती असेल यस टॉस झालेला आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपले 11 महारथी खेळाडू तयार ठेवायचे आहेत. यानंतर वेळेला विलंब न लावता लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. इथे देखील पहा चांगला चेंडू उचलला होता. अतिशय दमदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथं दीपक फडकेचा तर राहिला. डॉट चेंडू जे सांगतात निर्धाव चेंडू फेकला जातोय. असेच डॉट चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. फलंदाजांना नक्कीच मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवायचं असेल तर फलंदाजाची बॅटिंगची मेरिट पाहून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. इथे पहा टॉप एज लागला. टोइनला चेंडू लागला होता. शॉट थर्डमॅनला जे पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. कॅप्टन रोनित पाटील तंबूच्या आसऱ्याला. विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा गडी गारद झालाय. कॅप्टन रोनित पाटील तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल सिद्धेश पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता समीकरण असेल येणारे 19 चेंडू आणि 35 धावेची गरज असेल ती श्री गणेश वाजे संघाला. दीपक फडके थोडं कमबॅक करून देत असताना आपण पाहू शकाल साई स्टार विगर संघाकडून पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावा खर्च केल्या होत्या सनील फडकेने. त्यानंतर कमबॅक करून देत असताना आपण पाहू शकाल दीपक. इथे देखील ब्लॉक होल पद्धतीने चेंडू टाकायचा प्रयत्न होता पण त्यांचा इशारा आहे तो यस पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट सेटिंग. बॅट्समन आउट. 2 षटकात इथं समाप्ती होते. पंचांचा इशारा येतोय 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत त्या म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम श्री गणेश वाजे संघ जाऊन पोहोचलाय 25. आता समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज.
माध्यमातून पहिल्या षटकाचा विचार केला. सनील फडकेने 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दीपक फडकेने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये. 10 धावा खर्च केल्या आणि टोटल आता धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये, समांतर खेळ, तंतोतंत चाललेला खेळ तो म्हणजे आपण आता पाहतोय तो क्रिकेट. दोन्ही संघांच्या दरम्यान आपण पाहतो उद्घाटनीय ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलं सत्र संपलं होतं, 59 धावा केल्या. 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं टीम श्री गणेश साई स्टार विगर संघाने आणि आता त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल श्री गणेश वाजे संघ. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर 3 गडी नक्कीच गारज झालेत. आता मिडल ऑर्डरला खरं तर फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज झाले ते म्हणजे कल्पेश आणि मनीष पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आर्यन फडके आलाय तिसरं षटक घेऊन. ओव्हर द विकेट गोलंदाजीचा इथं नक्कीच आपण पाहू शकाल. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धाव्याने धाव फलक पुढे 26 धावा जरूर स्कोरवर आपण पाहू शकाल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक मागडं ठरल्यानंतर कॅप्टन दीपक फडकेने चांगली गोलंदाजी केली. आता आर्यनवर नक्कीच जबाबदारी कर्णधाराने सोपवली. आर्यन पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आता मनीष ऑन स्ट्राईक खेळताना पाहू शकाल. इथे देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला आहे. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि गोल्डन डकचा शिकार होऊन फलंदाज मनीष पाटील बाद. चेंडू टाकला होता राकेशने, तिथे कोणती केली नाही चूक. अतिशय चांगला चेंडू, सेफ हँड्स, चांगला झेल त्याच्या माध्यमातून इथे घेण्यात आला. ताकदीचा कमी वापर इथं करण्यात आला होता. मनीष पाटील खरं तर बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पाटील खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. श्री गणेश वाजे संघाला इथून जिंकायचं असेल तर प्रत्येक षटकामध्ये नक्कीच आपण पाहू शकाल 1-2 मोठे फटके येणं गरजेचं राहील. प्रेम देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. गुणलेखकच्या भूमिकेमध्ये वाजेचे देखील ते आहेत. अशरफ भाई देखील इथं आपल्याला पाहायला मिळतील समालोचन कक्षामध्ये. आदरणीय वैभव दादा देखील आपल्याला पाहू शकाल. शुद्ध मराठी गुडवा सागर दादा हे देखील समालोचन कक्षामध्ये जोडले जातील थोड्या वेळात. आकाश शिल्के देखील आज समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करूया. जाऊया मॅचकडे. इथे पहा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मिनी हेलिकॉप्टर आणि चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. म्हणजे लगातारचा दुसरा चेंडू इथे डॉट फेकला जातोय. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, चांगला यॉर्कर लेजर चेंडू इथं टाकला जातोय आर्यनच्या माध्यमातून. मागील 2 षटकाचा विचार केला तर पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम इथं गोलंदाजांनी केलंय ते म्हणजे साई स्टार विहिगर संघाकडून. इथे ओव्हरपिच चेंडू टाकला होता. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. खेळाडू कॅप्टन तिथे दीपक फडके तिथे तयार. 1 धाव सहजरित्या मिळते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर धावा 27 धावा 4 गडी नक्कीच गमवलेत. 14 चेंडू 33 धावेची अजूनही गरज आहे. इथून मोठे फटके मारावे लागतील. मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, अस्तित्व टिकवायचं असेल तर इथून चांगला खेळ सादर करावा लागेल. टीम श्री गणेश वाजे संघाला लेट कट केलाय. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये खेळाडू तिथे येतील. चेंडू अडवणी करतील, चेंडू फेकतील. तोपर्यंत 2 धावा निश्चितरित्या इथं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धाव फलक पुन्हा एकदा पुढे जात आहे. 29 धावा लागलेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू टाकण्यासाठी आर्यन तयार. अद्याप 5 चेंडू त्याने हाताळले. 4 धावा फक्त दिलेले आहेत. 1 विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल हतलत असताना आर्यन फडके. इथे पहा इन स्विंग करण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू तिथे तैनात आणि सोपा झेल इथं घेतला जातोय. 3 षटकांची इथे समाप्ती होते. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29. आता येणारे चेंडू असतील 12 म्हणजे 15.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील त्या म्हणजे 31.
ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 3 षटकाचा खेळ झालेला आहे. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. पहिल्या षटकामध्ये अग्रेसर बॅटिंग केली होती टीम श्री गणेश वाजे संघाने. समाधानने चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर पहा अतिशय बॅकफुटला जाताना आपल्याला खरं तर पाहायला मिळाला श्री गणेश वाजे संघ. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. प्रथमेश पाटील आणि ऋषिकेश पाटील ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचे 2 षटक अजून उर्वरित आहेत. येणारी 12 चेंडू 31 धावेची गरज आहे. 15.50च्या सरासरीने इथे धावा करायचे आहेत. कशा प्रकारे धावा इथे केल्या जातील का डिफेंड करेल साई स्टार विगर संघ हे थोड्याच वेळात आपल्याला स्पष्ट होईल. मिडल ऑर्डरला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल कारण संघाला गरज आहे. इथे षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर इथून मॅच देखील अजून खुली होऊ शकते. मॅच अजून तंतोतंत समांतर आहे. मॅच अर्धी सेना खरं तर तंबूच्या आसरेला परतले टीम श्री गणेश वाजे संघाचे. इथून काही घडू शकतं. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण तोंडरे इथे आता शृंखला चालू आहे. त्या शृंखलेदरम्यान सकाळच्या सत्रामध्ये दुसरी मॅच लढत पाहायला मिळाली. पिंपरी विपक्ष डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे यामध्ये ही लढत पाहायला मिळाली. 25 धावा केल्या होत्या टीम मोरबे संघाने. 26 धावांचं लक्ष ठेवलं होतं पिंपरी संघासमोर आणि तिथून मात्र 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना पिंपरीला मोरबे संघाने तो सामना जिंकला. म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणीही जिंकू शकतं, कोणीही हरू शकतं. अनिश्चिततेचा खेळ आहे. येणारे 12 चेंडू 31 धावेची गरज आहे. दीपक गोलंदाजी मार्कवर तयार. वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन वाईडेस्ट लॉंग ऑफला चेंडू करत दटवला होता. 1 धाव जरूर मिळते. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न वारंवार राहिला आहे दीपक फडके याचा. जकडून ठेवण्याचं काम, इथं फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम दीपक आणि आर्यनच्या माध्यमातून आपण जरूर पाहिलं. आता वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 4थं षटक म्हटलं की निर्णायक षटक या आपण पाहतो दुसऱ्या सत्राचं. गोलंदाजी मार्फत दीपक आलाय. आता स्ट्राईकला खेळतो म्हणजे प्रथमेश. स्टान्स सेट करत असताना आपण पाहू शकाल प्रथमेश मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके मारण्यासाठी खरं तर ओळखला जातो. प्रथमेशच्या बॅटमधून देखील चांगले षटकर आपण पाहिलेत. गोलंदाज तयार. इथे पहा लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड दांडी गुल इथं केले ते फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. करारात झटका. 1.25 धक्का टीम श्री गणेश वाजे संघाला. श्री गणेश वाजे संघ बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. लगातार यॉर्कर पद्धतीचा खरं तर प्रयत्न राहिला होता आणि इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं दीपक फडकेने. स्लोअर वन टाकला होता. लेजर चेंडूची हतलणी केली होती. लोअर फुलटॉस भरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल राहिलाय. 6वा करारा झटका टीम श्री गणेश वाजे संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सूरज आलाय. आता सूरज भगत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ करेल. 4थं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू अद्याप खरं तर टाकलेले आहेत. 4 चेंडू अजूनही बॅलन्स आहेत षटकातले. इथून 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येतील का. मॅचमध्ये शिरकाव करेल का टीम श्री गणेश वाजे संघ हे पाहूया. चांगली गोलंदाजी अद्याप राहिली ती म्हणजे कर्णधार दीपक फडके याची. आर्यन फडकेचं देखील कौतुक करावे लागेल. त्याने 3रं षटक हतलं होतं फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. इथे देखील ब्लॉक होल पद्धत चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. वारंवार त्याच प्रकारे लाईन लेन अचूक टप्प्यावर गोलंदाजी दीपक फडके याची राहिली. पंतांचा इशारा येतो लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. एका धावेने एकेरी दुहेरी धावेने कोणताच फरक पडणार नाही. ते टीम साई स्टार विगर संघाला. धाव फलकावर धावा 31 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण हा खेळ पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहतील गोलंदाजी करण्यासाठी. दीपक ऑफ स्टिकला शपल होऊन मारण्याचा प्रयत्न इथे खरं तर राहिला होता फलंदाजाचा. ऋषिकेश आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना. परंतु इथे डॉट चेंडूचे सांगता. निर्धाव चेंडू जिथून आता इथे फेकले जातील तर प्रेशर पूर्णपणे फलंदाजांवरती क्रिएट केला जातोय. चांगली गोलंदाजी. येणारे 8 चेंडू 29 धावा. आता इथून 2 चेंडूमध्ये मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं राहील. इथे देखील त्याच प्रकारे शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकला शपलवर मारण्याचा प्रयत्न. यॉर्कर टाकला जातोय. चांगली शेंडूची हतलणी केली जाते. दीपकच्या माध्यमातून आपण पाहू शकाल संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार दीपक फडके आपण पाहू शकाल. 11 नक्कीच धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये.
क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेन अचूक टप्प्यावर मारा, तिखट गोलंदाजी करत असताना हे देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता ऑन साईडला. चेंडू खेळला जातोय, आर्यन फडके तिथे तयार मिड विकेट रिझनमध्ये आणि एक धाव निश्चितरित्या मिळते. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 60 धावांचा पाठलाग करत असताना श्री गणेश संघ वाजे आपण पाहू शकाल पोचला इथे मध्ये टोटल 32 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि 28 धावेची गरज. थँक्यू व्हेरी मच डीचे नितीनच्या माध्यमातून हे सुमधुर गीत आपण ऐकलात. येणारे 6 चेंडू प्रेम असतील आणि 28 धावेची गरज आहे. म्हणजे पहिल्या 4 चेंडूमध्ये तुम्हाला चांगला खेळ सादर करावा लागेल. 4 चेंडूमध्ये तुम्हाला 4 मोठे फटके जर इथे आले तर मॅच बनवू शकते, मॅचमध्ये शिरकाव करू शकते टीम श्री गणेश वाजे. परंतु थोडंसं बॅकफुटला जात असताना आपण पाहतो श्री गणेश वाजे संघ मॅच सोडली की काय जणू असं खेळ मैदानाच्या आतमध्ये. इथे हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू उडवलाय, दमदार स्ट्रोक इथं पाहायला मिळाला आणि तिथे कर्णधार दीपक फडके तैनात होते. चांगला झेल, सोपा झेल इथं घेतला जातोय आणि फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल जयेश भालेकर, दीपक बाई फडकेंचा भाचा आपण खरं तर पाहू शकाल फलंदाजी मार्कवर आलाय. इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय आणि चुकीचा थ्रो बॅकअप तिथे मिळाला नाही. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धावा मिळतील. म्हणजे एक्स्ट्रा नाही, माफ करा, फलंदाजाच्या खात्यामध्ये ह्या धावा जोडल्या जातील. म्हणजे 5 धावा इथे या चेंडूवर मिळतील. 5 धावेने धावफलक पुढे जाईल. धाब्यांची गरज होती खरं तर टीम श्री गणेश वाजे संघाला. इथे पुढच्या चेंडूवर इथे देखील ऑन साईडला चेंडू खेळून काढला आहे. दूरवरून खरं तर तिथे येथील क्षेत्ररक्षक चेंडूची अडवणी केली जाईल. तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा नक्कीच मिळतात इथे श्री गणेश वाजे संघाला. फलंदाज आपण पाहू शकाल जयेश भगतच्या बॅटमधून, भालेकरच्या बॅटमधून खरं तर ह्या 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. टोटल धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 39 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू 21 धावेची गरज. येथे देखील हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पीस झाल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि इथे डॉट चेंडू सांगता जयेश भालेकरने इथे जर षटकार मारला तर पीपी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज इथं देण्यात येईल. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये खेळाडू आहे. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. औपचारिकता मॅचमध्ये आपण पाहू शकाल शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. चांगला खेळ सादर करत असताना साई स्टार विगर संघ पहिल्या षटकाचा विचार केला महागडं षटक राहिलं होतं. 15 धावा नक्कीच खर्च केले होते सनील फडकेने. त्यानंतर मात्र डाव सावरला तो म्हणजे दीपक फडके आणि आर्यन फडकेने. चांगली गोलंदाजी केली. आता गोलंदाजी मार्कवर आर्यन फडके आलाय. नयन फडके गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. दुसरं षटक, 5वं षटक. इथे पहा लेट कट करण्याचा प्रयत्न, शेवट गोड केलाय. चेंडू बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये येतोय चौकार आणि इथे विजयी संघ ठरलाय साई स्टार विगर संघ. पुढील फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहू शकाल. कुठेही जायचं नाहीये. यानंतर मॅच आपण पाहू शकाल वाकडी विपक्ष पिसर्वे या दरम्यान ही लढत पाहू शकाल. जो संघ जिंकेल या दरम्यान तो संघ लगेचच तुम्हाला फाईट बॅक करेल. नक्कीच साई स्टार विगर संघ कॉंग्रॅच्युलेशन मॅच जिंकल्याबद्दल. त्यानंतर हार्ड लक टीम श्री गणेश वाजे, आपण देखील चांगला खेळ केलात. आपण इथं या शृंखलेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत.